नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे. आज दिवसभरामध्ये राज्याच्या काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे आणि काही भागांमध्ये वातावरण कोरडे आहे. तर आज दिवसभरामध्ये पावसाची काय स्थिती आहे, कोणत्या भागात आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो, आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी. चला तर सविस्तर बघूया. तर मित्रांनो, एकंदरीत जर आज दिवसभराचे वातावरण बघितले तर किनारपट्टीच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळेल सकाळच्या वातावरणामध्ये. त्यानंतर राज्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील. पावसाचा जोर कमी आहे, मात्र ढगाळ वातावरण जास्त बघायला मिळू शकते. ढगाळ वातावरण राहील. किनारपट्टीला काही ठिकाणी पाऊस देखील बघायला मिळू शकते. पावसाची शक्यता किनारपट्टीच्या बऱ्याच भागामध्ये आहे. तर किनारपट्टीच्या परिसरामध्ये जर बघितलं पाऊस, तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो. हलक्या सरींची शक्यता आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जो काही सर्व हा परिसर आहे, तर सावंतवाडीचा परिसर, मालवण, अरोस, कणकवली या सर्व काही परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे, मात्र जोर कमी आहे. हलक्या सरी या ठिकाणी बघायला मिळू शकतात. देवगडकडे हलक्या सरींची शक्यता आहे. तसे इकडे राजापूर, मुर्द, लांजा आणि रत्नागिरीच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला हलक्या सरी बघायला मिळू शकतात. रत्नागिरी, तसेच इकडे देवरुख, शितूर, माखजन, जयगड, कोयना पाटणचा परिसर, चिपळूण, दाभोल या ठिकाणी हलक्या मध्यम सरींची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे. किनारपट्टीला या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तसं इकडे दापोली, खेड, महाबळेश्वर इकडे हा जो काही परिसर आहे, हरेश्वर, महाड, माणगाव या परिसरामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. आणि सातारा जिल्ह्याचा पश्चिम परिसर आहे, या ठिकाणी देखील आपल्याला काही ठिकाणी आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतोय. रायगड जिल्ह्याकडे जर बघितला, हा जो काही सर्व परिसर आहे रायगड जिल्ह्याचा, तर या ठिकाणी मुरुड, जंजिरा, माणगाव, लवासा, नागोठाणे, अलिबाग, पेण, लोणावळा, उरण, पनवेल, कर्जत सर्वत्र या ठिकाणी पावसाची शक्यता आहे, मात्र जोर कमी आहे. हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे. मुंबईकडे देखील आज ढगाळ वातावरण जास्त आहे आणि हलक्या सरींची शक्यता मुंबई, नवी मुंबई, उल्हासनगर, मुरबाड, तसंच इकडे वसई, विरार, उंबरपाडा, कोठारी, वाडा, सफाली, गोदमल, बोईसर, वाणगाव हा जो काही सर्व पालघर जिल्ह्याचा काही परिसर आहे, या ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे. जोर कमी आहे, मात्र हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे. तसेच इकडे अकोलाकडे देखील पावसाची शक्यता आहे. अहिल्यानगर जिल्ह्याच्या काही भागामध्ये अकोलाकडे पावसाची शक्यता आहे. नाशिकच्या बऱ्याच भागामध्ये आज वातावरण कोरडे आहे. ढगाळ वातावरण जास्त राहील. अधूनमधून हलक्या सरी. पश्चिम भागाकडे अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे. मुसळधार पावसाची शक्यता फार काही नाही, मात्र हलक्या सरी काही ठिकाणी बघायला मिळू शकते. ढगाळ वातावरण जास्त राहील. आणि बाकी भागकडे जर बघितलं महाराष्ट्राच्या, तर बाकी भागकडे ढगाळ वातावरण जास्त आहे. उंचावलीचा खेळ आणि ढगाळ वातावरण बघायला मिळेल आपल्याला. मराठवाड्यामध्ये देखील ढगाळ वातावरण आहे. तसंच खानदेशात देखील ढगाळ वातावरण आहे. पावसाची शक्यता कमीच आहे. मध्य महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्रात देखील पावसाची शक्यता कमी आहे. आणि विदर्भात जर बघितलं तर काही ठिकाणी आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतोय. आज दिवसभरामध्ये हलक्या स्वरूपातच पावसाची शक्यता आहे. मुसळधार पावसाची शक्यता फार काही नाही. नागपूरकडे हलक्या सरींची शक्यता आहे. भंडारा जिल्ह्याकडे जर बघितलं तर हा जो काही भंडारा जिल्ह्याचा परिसर आहे, भंडारा जिल्ह्याकडे हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे. आज सायंकाळच्या दरम्यान नागपूर, भंडाराकडे हलक्या सरींची शक्यता आहे. गोंदियामध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतोय मध्यम ते जोरदार स्वरूपाचा, जो सायंकाळच्या दरम्यान पावसाची शक्यता आहे. या ठिकाणी विदर्भात गोंदियाकडे पावसाची शक्यता आहे. तर मित्रांनो, इकडे उत्तर प्रदेश, तसंच मध्य प्रदेशचा काही परिसर इकडे पावसाचा जोर वाढलेला आहे. त्यामुळे गोंदियाच्या काही भागामध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो. गोंदिया, वारसोनी, बालाघाट, साकोली, देवरीचा परिसर, सडक अर्जुनी हा जो काही सर्व परिसर आहे, या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. गडचिरोली, चंद्रपूरकडे जर बघितलं तर ढगाळ वातावरण अधूनमधून हलक्या सरी गडचिरोली, चंद्रपूरकडे देखील बघायला मिळू शकत आहे. वर्धा जिल्ह्याकडे देखील हलक्या सरींची शक्यता आहे. जोर मात्र कमी आहे. अमरावती, अकोला, वाशिम, हिंगोली, तसंच इकडे बुलढाणा जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे आहे. मराठवाडा, विदर्भाच्या बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे आहे. एकंदरीत बघितलं तर पावसाची शक्यता आपल्याला हलक्या स्वरूपात किनारपट्टीचा जो काही परिसर आहे, किनारपट्टीच्या भागाकडे आपल्याला हलक्या सरी बघायला मिळू शकतात. ढगाळ वातावरण जवळपास संपूर्ण महाराष्ट्रात ढगाळ वातावरण आहे, मात्र ऊन सावलीचा खेळ काही ठिकाणी राहील. काही ठिकाणी वातावरण कोरडे आहे, तर काही ठिकाणी तुरळक भागामध्ये हलक्या सरी बघायला मिळू शकतात. जोरदार पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे. विदर्भात काही ठिकाणी आज हलक्या मध्यम सरींची शक्यता दिवसभरामध्ये आहे. खानदेशात पावसाची शक्यता फार काही नाही. मराठवाडा, विदर्भ, खानदेश, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र पावसाची शक्यता कमी आहे. फक्त कोकणात पावसाची शक्यता हलक्या मध्यम स्वरूपात आहे. तर मित्रांनो, पुढील व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पुढील पावसाला सुरुवात होत आहे तर कोणत्या दिवशी पावसाला जास्त सुरुवात होत आहे आपण सविस्तर बघणार आहोत. त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर भेटूया व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.